शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना पूर्णपणे खुश करण्यात आलेले आहे। मकर संक्रांत नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची देखील गोड करण्यात आली आहे। जर आता तुम्ही पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार, नमोचा 8वा हप्ता तुम्हाला कधी पडणार आहे असा प्रश्न तुम्हाला पण असेल तर आता तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर या ठिकाणी आली असून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे। याबाबत मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे, त्यामुळे ती मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। नमोच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पूर्णपणे शेतकऱ्यांना एक मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता लवकरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ कोणत्या शेतकऱ्यांना देखील 8वा हप्ता देखील मिळणार आहे। सविस्तरपणे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। तर चला नमोचा 8वा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आणि यासाठी काय अटी या ठिकाणी आलेले आहे, काय महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करायची आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ नमोचा 8वा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या तालुक्यात देखील टाकण्यात येणार आहे। सविस्तर अपडेट आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट असं आलेलं आहे, त्यामुळे ते महत्त्वपूर्ण अपडेट बघण्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला सांगा। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आलेली महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे तुम्हाला कळणार, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला नमोचा 8व्या हप्त्याबद्दल आली एक मोठी आनंदाची बातमी। जर आता तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुमची पण शंका असेल की नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळून 1 महिना पूर्णपणे ओलांडून गेलेला आहे, पण काही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आला नाही। 8वा हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार, की हा योजना बंद पडली असा प्रश्न काही शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे। तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की ही योजना काही बंद पडली नाही, तुम्हाला पण नमोचा 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे। आज उद्या या 2 दिवसामध्ये तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। तुमचा जिल्हा या जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो हे नक्की तुम्ही बघा। यामध्ये काही तालुकेसुद्धा देखील टाकण्यात आलेले आहे सरकारच्या माध्यमातून, काही तालुके काही जिल्हे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे। संपूर्ण यादी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। नमोचा 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे। आता या ठिकाणी लक्ष द्या, लवकरच या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता वाटप या ठिकाणी चालू झालेली आहे। आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। आता जर तुम्ही पण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली। आणि ज्या शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न होता की नमोचे 8वा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे की नाही मिळणार, तर त्यांच्यासाठी सांगतो पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका। जर तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्हाला 100% नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे। त्यामुळे चिंता काय करू नका, टेन्शन घेऊ नका। नमोचा 8वा हप्त्याची वाटप देखील चालू झाली असून शेतकऱ्यांना दिलासा या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर चला महत्त्वाचे काही जिल्हे आपण बघणार, काही महत्त्वाचे तालुके देखील आपण बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यात आणि महत्त्वाच्या तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळणार आहे। तर चला पूर्णपणे अपडेट बघू, फक्त व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। यामध्ये काही जिल्हे आलेले आहे, काही तालुकेसुद्धा या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे, पण आता याचमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील पूर्ण करायची आहे। जर आता तुमचे पण ते महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार। तर चला ते महत्त्वाचे काही कामे आणि ते जिल्हे आणि ते तालुके या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे आपण बघणार, त्याकरिता व्हिडिओ पूर्ण नक्की बघा। तर चला सरकारच्या माध्यमातून जी आपल्याला यादी आलेली आहे ती यादी पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। ते महत्त्वाचे जिल्हे असो की महत्त्वाचे तालुके असो, आणि ते काही महत्त्वाचे काम देखील तुम्हाला करायचे आहे। जे महत्त्वाचे काम करणं तुम्हाला गरजेचे या ठिकाणी ठरणार असून तुम्हाला ते पूर्णही करावे लागणार आहे। तर चला बघूया ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके आणि ते जिल्हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचे देखील असणार आहेत, त्यामुळे ते काळजीपूर्वक लक्ष देऊन नेटके बघून घ्या। तर चला या ठिकाणी बघू
या ठिकाणी आपण त्या जिल्ह्याची यादी बघू. जिल्हे महत्त्वपूर्ण असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ते जिल्हे बघणं गरजेचे या ठिकाणी आहे. त्याचबरोबर काही तालुकेसुद्धा असणार आहे आणि ते तालुके आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणून घेणार. काही महत्त्वाचे काम देखील तुम्हाला करायचे आहे. जर तुम्ही पण काही महत्त्वाचे कामे केले नाही किंवा काही महत्त्वाचे कामे अधुरे ठेवले तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण देखील करावे लागणार. तर चला काही महत्त्वाचे कामे, काही जिल्हे आणि काही तालुके देखील आपण बघणार, ज्यातील शेतकऱ्यांना दिलासाच मिळणार आहे. आता या तालुक्यामध्ये आज हप्ता मिळणार, आज उद्या या 2 दिवसामध्ये हप्ता मिळणार. मग बाकी शेतकऱ्यांचं काय? मग बाकी शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे की नाही मिळणार? बाकी जिल्ह्यामध्ये, बाकी तालुक्यामधील शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही का, असा प्रश्न जर तुम्हाला पण पडलेला असेल तर त्याचं उत्तर असे असेल की तुम्हाला नक्कीच पूर्णपणे हप्ता मिळणार, पण तुम्हाला काही दिवस प्रतीक्षा देखील करावी लागणार. त्यामुळे चिंता काय करू नका, 8वा हप्ता तुम्हाला देखील मिळणार आहे. पण सर्वात प्रथम या जिल्ह्यामध्ये, या तालुक्यामध्ये आज उद्या या 2 दिवसामध्ये मिळणार. बाकी पूर्णपणे शेतकऱ्यांना हा हप्ता काही दिवसानंतर मिळणार. तर चला आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा हप्ता पडणार आहे, ते तालुके आणि ते जिल्हे सविस्तरपणे आपण बघू. तर चला सुरू करू त्या जिल्ह्यांना आणि सुरू करू त्या यादींना. कोणत्या आलेल्या आहे त्या यादीमध्ये किती जिल्हे असणार आहेत, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही आहे हे बघणं तुमचं काम असणार आहे. तर चला यामध्ये पहिल्या क्रमांकावर देखील जिल्हा असताना आपला जालना जिल्हा. आता जर तुम्ही पण जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला देखील टाकण्यात येणार असून तुम्हाला देखील मोठा दिलासाच मिळणार आहे. नमोचा 8वा हप्ता तुम्हाला मिळणार. फक्त तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळणं गरजेचे या ठिकाणी आलेलं आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ सविस्तरपणे. समोरचा जिल्हा आपला देखील असणार आहे बीड जिल्हा. जर आता तुम्ही पण बीड जिल्ह्यातील शेतकरी असाल, बीड जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल आणि त्या ठिकाणाहून तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल तर आता तुमची देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे. त्यामुळे चिंता काय करू नका, तुम्हाला पण आता नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. धुळे जिल्हा. आता जर तुमचा पण धुळे जिल्हा असेल, तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल आणि तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी येणार असून तुम्हाला पण दिलासाच मिळणार आहे. फक्त काही महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार आहे. जर तुमचे पण कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते काही महत्त्वाचे कामे पूर्ण देखील करायचे. नाशिक जिल्हा. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, नाशिक जिल्हा तुमचा असेल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. नाशिक जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा आता खुश देखील होणार आहे. जर आता तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि तुम्हाला पण PM किसान योजनेचा 21वा हप्ता देखील मिळालेला असेल तर आता तुम्हाला पण नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता करू नका, कसलीच काळजी देखील करू नका. सोलापूर जिल्हा. जर आता तुमचा पण सोलापूर जिल्हा असेल, तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल तर आता तुमच्या जिल्ह्याचं नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे. सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पण आता नमोचा 8वा हप्ता देखील मिळणार. फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे. तर चला समोरचा जिल्हा जाणून घेऊ आणि त्यानंतर आपण काही महत्त्वाचे कामे देखील बघणार आहोत. जे महत्त्वाचे कामे तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार असून तुम्हाला ते पूर्ण देखील करावे लागणार. नांदेड जिल्हा. जर आता तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल, पात्र शेतकरी जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातून असाल तर आता तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता तुम्हाला देखील दिलासाच मिळणार आहे, कारण की आता नांदेड जिल्ह्याचे नावसुद्धा या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार. समोरचा जिल्हा संभाजीनगर. जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली महत्त्वाची बातमी. संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा. फक्त काही महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करणं गरजेचे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. ते तुम्हाला महत्त्वाची कामे करावेच लागणार आहे. समोरचा जिल्हा असणार आपला अहिल्यानगर. जर आता तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी असाल, अहिल्यानगर जिल्हा तुमचा असेल तर तुमच्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी. तुम्हाला पण आता नमोचा 8वा हप्ता देण्यात येणार आहे. फक्त तुम्हाला PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला पाहिजे, तरच तुम्हाला नमोचा 8वा हप्ता देखील टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा 8वा हप्ता घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण काम करावे लागणार. जर तुमचे पण हे महत्त्वाचे 2 कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचे कामे पूर्ण करावे लागणार. ज्या शेतकऱ्यांचे 2 महत्त्वाचे काम अधुरे आहे त्या शेतकऱ्यांनी हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण नक्की करून टाका, जेणेकरून त्यांना कधीही अडचण अडथळा निर्माण होणार नाही. तर चला महत्त्वाचे असलेले 2 कामे आपण
लगेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आणि हे 2 महत्त्वाचे कामे तुम्हाला पूर्ण देखील करायचे आहे जर तुमचे पण ते अधुरे असतील तर चला पूर्णपणे महत्त्वाचे सांगण्यात आलेले कामे आपण बघून घेऊ। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम असणार आहे EKYC। आता जर तुमची पण EKYC अधुरे असेल तर तुम्हाला पण लवकरात लवकर EKYC करणं गरजेचे या ठिकाणी ठरणार असून EKYC ज्या शेतकऱ्यांनी केलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी EKYC करावी। दुसरं महत्त्वाचं काम असणार आहे आपलं फार्मर ID। जर आता तुमची पण फार्मर ID बनवलेलं नाही किंवा फार्मर ID तुमची पण बाकी असेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून घ्या जेणेकरून तुम्हाला पण अडचण अडथळा निर्माण होणार नाही। तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका।